तर जालन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। नदीकाठच्या विहिरी तुडुंब भरल्यात। बदनापूर, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात 1.5 ते 2 तास मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे। जाफराबाद तालुक्यामध्ये नदी नाले तुडुंब भरले। तर उन्हाळ्यामुळे आटलेल्या विहिरी सुद्धा आता तुडुंब भरून वाहू लागल्या। जोरदार अवकाळीचा फटका आपल्याला बसताना पाहायला मिळतोय। नदीकाठच्या विहिरी आता तुडुंब भरलेल्या आहेत आणि नदी नाले ओढे सुद्धा चांगलेच वाहू लागले। तर रत्नागिरीमध्ये आज सकाळी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात। अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगलीच धांदल उडाली। जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस ढगाळ वातावरण आहे। अधूनमधून पाऊसही होतोय। चक्राकार वाऱ्यामुळे हवामान खात्यानं आज देखील पावसाचा इशारा आणि शक्यता वर्तवलेली होती। जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळपासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात आणि या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। तर बंगळुरूसह कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमधील अनेक ठिकाणी पाणी साचलंय। त्यामुळे लोकांना प्रवासात अनेक अडचणी समोर येत आहेत। शनिवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता आणि आज सुद्धा शहरात प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या भागामध्ये साचलेलं पाणी निचरा होत नाही तोपर्यंतच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। एक दिवस आधी IMDनं राजधानी बंगळुरूसह 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता आणि लोकांना खबरदारी घेण्यास सांगितलं होतं। चक्राकार वाऱ्यांमुळे कर्नाटकात पाऊस पडलाय आणि ही प्रक्रिया पुढील 3 ते 4 दिवस सुरू राहील असंही हवामान विभागानं म्हटलंय। आता वळूयात नाशिककडे। नाशिकच्या मनमाडसह परिसरात रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि झोडपून काढलंय। शहरातून वाहणाऱ्या पांझड, रामगुळणा या नदीलाही पूर आलाय। भूजल पातळी वाढतीये। कूपनलिका आणि विहिरींची पाणी पातळी त्यामुळे वाढली आहे। टंचाईग्रस्त मनमाडकरांना चांगला दिलासा मिळतोय। तर येवला तालुक्यातल्या जळगाव, नेऊर या परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतात सर्वत्र पाणी साचलंय। त्यामुळे शेतातील विहिरींच्या कठड्याला पाणी लागलंय। विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे।